नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या रेसिपीमध्ये. तर आज आपण धाबा स्टाईल मटकीची भाजी बनवणार आहोत. खूप छान अशी ही भाजी तयार होते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मटकी घेतलेली आहे, मोड आलेली मटकी आहे. तर 150 ग्रॅम ही मटकी मी घेतलेली आहे. आता ही मटकी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. तर हलक्या हाताने मटकी आपल्याला धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचे मोडसुद्धा मोडले जाणार नाहीत. तर इथे मटकी धुवून झालेली आहे. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकू. तेल टाकून झालं की पाव चमचा हळद टाकू. त्यानंतर धुवून घेतलेली मटकी टाकू. मटकी टाकल्यानंतर 1 मिनिटभर आपल्याला ही मटकी परतून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे. जेवढं मीठ भाजीसाठी लागणार आहे तेवढं मीठ मी इथे वाटीमध्ये घेतलेलं आहे. तर अर्धं मीठ मी मटकी शिजवताना टाकलेलं आहे आणि अर्धं मीठ मी नंतर भाजीमध्ये टाकणार आहे. तर मटकी आपली परतून झालेली आहे. आता यामध्ये पाणी टाकू. तर मटकी बुडेल एवढं पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे. आता झाकण ठेवून मटकी शिजवून घेऊ. तर इथे छान अशी आपली मटकी शिजलेली आहे, पाहू शकता. आता आपण वाटणाची तयारी करू. कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकू. तेल टाकल्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाणे मी छोटी वाटी घेतलेली आहे. छोट्या वाटीने अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि यामध्येच आपल्याला 1 चमचा धनेसुद्धा टाकायचे आहेत. तर 1 चमचा धने टाकल्यानंतर धनेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. धने भाजून झाले की यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत. तर इथे छोटी वाटी मी अर्धी वाटी तीळ टाकलेले आहेत. तीळसुद्धा छान असे भाजलेले आहेत, पाहू शकता. आता यामध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा आहे. तर खोबऱ्याचा किस हा मी भरपूर घेतलेला आहे. मोठी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि खोबऱ्याचा किस रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता खोबऱ्याचा किस छान असा भाजलेला आहे. आता हे वाटण आपण काढून घेऊ. छान असं भाजलेलं आहे. तर इथे प्लेटमध्ये मी सगळं वाटण काढून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे वाटण आपल्याला बारीकसुद्धा करून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी थोडासा लसूण टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि भाजून घेतलेला कांदा टाकायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे कांदा भाजून घेतलेला आहे आणि कांद्याचा जो मूळ भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. आता हे वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर थंड झालेलं आहे वाटण. आता आपण हे वाटण बारीक करून घेऊ. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण टाकून घेतलेलं आहे. आता इथे पाणी न टाकताच आपल्याला हे वाटण आधी बारीक करायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. इथे पाहू शकता छान असं हे बारीक झालेलं आहे, पण अजून आपल्याला बारीक करायचं आहे. त्यासाठी इथे पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यामुळे छान असं वाटण आपलं बारीक तयार होतं. इथे पाहू शकता छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे. आता हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथे मी प्लेटमध्ये वाटण काढून घेतलेलं आहे. वाटण बारीक करताना इथे तुम्ही जर कोथिंबीर जास्त वापरली तर छान असा आपल्या वाटणाचा रंग येतो. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, त्याने आपलं वाटण छान होतं आणि भाजीलाही छान अशी चव येते. चला तर मग आता भाजी फोडणीला टाकू. तर इथे कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल इथे तुम्ही कमी अधिक घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी लागत असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता किंवा जास्तसुद्धा घेऊ शकता. तेल तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कुटून घेतलेला थोडासा लसूण टाकलेला आहे. लसूण टाकल्यानंतर वाटण टाकू. वाटण आपण थोड्या वेळ परतून घेऊ. तर छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. पण त्यामध्ये आपण थोडेसे आधी मसाले टाकू. तर 1 चमचा मी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. पाव चमचा हळद टाकलेली आहे
आता मसाले टाकल्याच्यानंतर हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. इथे पाहू शकता वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. राहिलेलं मीठसुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे. मटकी शिजवताना अर्धं मीठ मी टाकलेलं होतं आणि इथेसुद्धा अर्धं मीठ मी टाकलेलं आहे. तर वाटण छान असं परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये शिजवलेली मटकी आणि त्यामधलं पाणी टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागलेलं होतं, ते सुद्धा मी यामध्ये धुवून टाकलेलं आहे. तर इथे पाणी टाकताना थोडंसं आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे. जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढं पाणी टाकायचं आणि भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची. तर झाकण ठेवून भाजीला छान अशी उकळी येऊन दिली आणि त्यानंतर उकळी आल्याच्यानंतर झाकण ठेवून अर्धवट झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं मंद आचेवर भाजी छान अशी शिजवून घ्यायची. तर इथे पाहू शकता छान अशी आपली ही भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये आपण कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकू. तर 3-4 मिनटं मंद आचेवर ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे. पाहू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे. तरीसुद्धा छान आलेली आहे. आता ही भाजी मी कढईमधून काढून घेत आहे. तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. तर घरभर इथे मटकीच्या भाजीचा सुगंध सुटलेला आहे. छान अशी आपली धाबा स्टाईल मटकीची भाजी तयार झाली आहे. तुम्ही ही भाजी करून पहा, तुम्हाला आणि तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल. काय रंग आलाय भाजीला पाहू शकता आणि खूप टेस्टीसुद्धा झाली आहे भाजी. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही पुरीसुद्धा केली तरीही चालेल. पुरीबरोबरसुद्धा ही भाजी अतिशय छान लागते. चला तर मग बनवा भाजी आणि कशी झाली आहे ते कमेंट करून सुद्धा कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.